काय बातम्या आहेत? जुजबी करंडकासाठी 2 गटांमध्ये हाणामारी. जुजबीसाठी हाणामारी नाही रे करायची, उत्स्फूर्तपणे मिळते ती जुजबी. यापुढे जुजबी मिळेल किंवा न मिळेल मला ते माहित नाही, पण गालावर जुजबी मिळणारा पहिला पुरुष म्हणून मीच इतिहासात गाजेन. काय आलं? काय हो? जांभई का दिली? अहो नाही, अशी सहज आली, एकदम नैसर्गिक. प्रसादोक आजवर सांगत असलेले सर्व किस्से खरे आहेत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय. सत्याचा नेहमी विजय होतो. काय प्रसाद? येस. काय करणार बिचारी, न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते. हे मात्र खरं आहे. खड्डे रस्त्यात खड्डे, यावर लाफ्टर नाही, यावर कोणी काही बोलत नाही. हाच तर प्रॉब्लेम आहे आपला. एनिवे विशू, विवाह बाह्य संबंध यावर काय मत आहे का तुझं? काय? नाही, विवाह बाह्य संबंध याच्याबद्दल तुला काय वाटतं? का 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 म्हणजे? हा म्हणजे हा प्रश्न काय विचारला? एकदम सहज ग, सहज विचारला. जनरल सहज विचारला. सहज. हा. विवाह बाह्य संबंधाबद्दल मला काय वाटतं हा प्रश्न सहज विचारला. हा. का तुमचं काही प्रकरण शिजते का कुठे? नाही ग, सहज जनरल विचारला तुला मी. आज जेवायला काय केलं ग? गरम होतंय नाही? हे प्रश्न आहे ना सहज या कॅटेगरीत मोडतात. विवाह बाह्य संबंधांबद्दल तुला काय वाटतं हा प्रश्न जनरल कॅटेगरीत नाही मोडत. कोण आहे ती? कोण आहे ती? अगं वेडीस का तू? अगं जनरल पेपरात बातमी आली होती, विवाह बाह्य संबंधावरून हाणामारी झाली जोडप्यात, म्हणून ते मी सहज जनरल म्हणून विचारलं, फन म्हणून, गंमत म्हणून. अच्छा, सहज सहज. कुठे आले पेपरात दाखव दाखव ना कुठे. कुठे हो? अगं इथेच होती बातमी, मी वाचली बातमी. बातमी वाचली, इथेच होती बातमी आहे, याच्यात बातमी आहे, वाचली होती मी. मग आता कुठे गेली? दम मारायला गेली? हसू नका, हसू नका, हसायचं नाही अजिबात. कोण आहे ती? कोणती? तीच ती जिच्या बरोबर तुमचं ही ग बाईशी मला कल्पना पण करवत नाही. अगं कसलं काय? काय कोण आहे ती? अगं काही नाही, मी गंमत करत. काय वेगळीच की तुझ्याडी गंमत करतो. लांब लांब हो, मी लांब राहतो. गप्प पेपरात जाहिरात आली, खरं काय ते कबूल करा. अगं कबूल काय करायचं? खरंच पेपरात जायचे, पेपर पण मिळत नाहीये जाहिरात. अगं मी खरंच जाहिरात मिळत नाहीये, ती जाहिरात मला. ती बातमी इथं मिळणारच नाही, कारण ही बातमी ना पेपरात छापलेलीच नाहीये. इथं छापले. इथं छापले? इथं तुम्हाला ना अंदाज घ्यायचा होता ना. काय? तुम्हाला अंदाज घ्यायचा होता म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारला. विवाह बाह्य संबंधाबद्दल आपल्या बायकोला काय वाटतं याचा तुम्हाला अंदाज घ्यायचा होता म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारला. बरोबर आहे? अगं नाही ग बाई. नाव सांगा तिचं. नाव सांगा तिचं. विशाखा. विशाखा हेच नाव आहे, विशाखा. ते गोस्वामी सर पोटतिडकीनं गौरव मोरेला ओरडतात तेव्हा तो जसा चेहरा करतो ना, खोटा निरागस, तसे भाव आणायचे नाही तर माझ्यासमोर. काय वय काय तुमचं? काय वय काय? समोर उभे राहा. काय वय काय तुमचं? 50शीला आलात ना तुम्ही? 3 वर्ष. काय वय काय तुमचं? 50शीला आलात ना? अजून पोरकटपणा गेला नाही? हे काय चाळी चाललेत? परवा त्या प्रमोशनला आलेल्या मुलीकडे कसे बघत होतात? कसे बघत होता? डोळे जवळ जवळ पडले असते हो.
अगं नाही, कसे बघत होतात? असं काही नाही. ती जवळ बसली की हुरळून गेला होतात. अगं नाही होतात की नाही? अगं नाही बोला खरं. माझ्याशी. अरे हे बघा साक्ष आहे. अच्छा. साक्ष आहे. हो हो साक्ष आहे. अगं कळलं ना? नाही खरंच. काय वय काय आपलं? हा या वयात हे असले प्रेमाचे चाळे चालतायत बस तुझे? माझ्यावर संशय घेतेस तू विशू? माझ्यावर? समीर चौगुलेवर? एक लक्षात घे, चीते की चाल, बाज की नजर और समीर का शील, इसके ऊपर संदेह नहीं करते. वाह वाह वाह. हे वाक्य ना बाजीरावांच्या तोंडी चांगलं वाटतं. कळलं ना? तू ना फक्त बाजारातून भाजी लाव एवढ्याच लायकीचा आहे. शिलाच्या गोष्टी करता तुम्ही? शिलाच्या? हा? अरे भावना भाभी, आईच्या हे बघ, हे बघ, हे बघ. नुसतं नाव घेतलं मी तर बुबुळे लगेच धावली खिडकीकडे. हा बुबुळा आधी पोचतात, शरीर नंतर पोचतं. लायकी करतात तुमची. पटकन सांगायचं नाव सांगा. व तुझा काहीतरी गैरसमज होतो. गैरसमज? गैरसमज काहीच वाटत नाही का रे? हा स्वतःच्या पोराच्या वयाच्या आलेल्या पोरीशी लफडं करता तुम्ही? काहीच वाटत नाही? 20-25 पोरी हव्यात तुम्हाला? अरे हे कोणी सांगितलं आता? हे कोणी ठरवलं तू? अरे हे अरे कोणी ठरवलं? तू ठरवलंस तू? अरे नाही अगं, पेपरात बातमी आली होती दाखव ना विवाह. कुठे ती? अगं, दाखव ना. पेपराच्या ना मिळत नाही आपण. नाही सापडणार तुला ते. ऐकायला ना बातम्या पण दगा देतात यार. मी खरं सांगतो, तू कुठून कुठे गेलीस? नाही आजवर नाही गेले, पण आता काय? गेला. मिस्टर चौगुले आता बस. काय? आता ना सगळ्या प्रकरणाचा मी छडा लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. कसला छडा लावणार? गप्प बसायचं एकदम. विचारलेल्या प्रश्नाची फक्त उत्तर द्यायची. मला फक्त उत्तर द्यायचे, हो की नाही आणि का. जस्ट एक वाक्य बस होतं. बस बस. हा इतकी वर्ष दररोज 7च्या ठोक्याला तुम्ही दारात हजर असता. हा येतो मग. हल्ली मी बघते 7:10 मिनिटांनी तुम्ही दारात येता. हा मग 10 मिनिटं काय करता? 10 मिनिटात मी अफेअर करून येणार आहे. 10 मिनिटात अफेअर होणार आहे माझं. राहू द्या मला नका सांगू. तुम्हाला 10 मिनिटं पुरे आहेत सगळं काही करायला. तोंड सांभाळून बोला तू. काय तोंड सांभाळून बोलायचं? काय तोंड सांभाळून? परवा कपडे वाळत घालायला सांगितले तर वॉशिंग मशीन मधले बोळेसे काढले, लगेच तारेवर टाकले, झालं काम. कपडे वाळत घातलेत का वटवागुळ काहीच कळत नव्हतं. हसू नका. हसायचं नाही अजिबात. हसायचं नाही माझ्या पुढ्यात. कळलं ना? चल तुझी बॅग आण. तुझी बॅग आण रे. बॅग आण. व्हॉट डिड यू से? विशू तू मला अरे तुरे केलंस? तुझी अरे तुरे? कशाला मान द्यायचं तुला? मान कशाला द्यायचं? लोचट माणसा. बॅग आण. अगं तू अगं विशू अजूनही वेळ. मी जस्ट एक हे बघ ह्या पेपरात मी विचार नाही सापडणार आहे त्या. कळलं ना? बॅग दे. अगं पेपरात बातमी आली होती. अगं मी फक्त डिस्कस करत होतो तुझ्या बरोबर. डिस्कस करायचं तर मग आपले संबंध चांगले कसे राहतील यावर डिस्कशन करायचं ना. विवाहबाह्य संबंधांबद्दल कशाला डिस्कस करायचं? अगं एक विषय असू शकतो ना डिस्कशन मध्ये. बॅग दे. विशू तू ए लांब. लांब उभं राहायचं. लांब. माझ्या ना परिघात पण यायचं नाही. कळलं ना? 5 फूट लांब. लांब. काय जळल्या बॅग. काय हळू तुटेल का? बापरे. नवी हळू कर. डबा पण नाही काढता आला ना ऑफिस वरनं आल्यावर. हे संस्कार केलेत आई बापानं. डोंट गो ऑन माय. ओके डब्यावर लाल डाग कसले? लिपस्टिक्स आहेत ना? लिपस्टिक नाही आहे का ते? नीट बोलायचं माझ्याशी. नीट बोलायचं माझ्याशी. आपण अडकलोय ना, नीट बोलायचं. मग रेड हँड पकडलाय मी तुला. नीट बोलायचं. लिपस्टिक नाहीये ती. डाग कसलेत? ही बिटाची जी कोशिंबीर दिली होती ना ती लागली आहे. हे गर्लफ्रेंडचे डाग नाहीयेत लिपस्टिकचे. माझी गर्लफ्रेंड माझा खरकटा डबा घेऊन ते पप्प्या नाही ती. म्हणजे तुला गर्लफ्रेंड आहे? काय? हा तुला गर्लफ्रेंड आहे? आत्ता मनातलं बोललायस तू. नाही, मी असं नाही. कुठे देते पप्प्या? पप्प्या कुठे देते तुझी गर्लफ्रेंड तुला? नाही. सांग ना. मला माहिती नव्हतं रे अशा माणसाबरोबर संसार करते. नाही. लांब. सांगितलं ना याच्या परिघात सुद्धा यायचं नाही. 5 फूट लांब. 1 मिनिट. पुण्यात आलीस तू. ए नाही स्वतःला जाळायचं नाही.
एवढी लेची पेची नाहीये मी, कळलं ना? काय करतेस? म्हणे एक कुठून मला बुद्धी झाली काय आहे? डिवोर्सचे पेपर्स सही कर. येडी वेडी झालीस की का तू? सही कर. तू डिवोर्सचे पेपर्स रेडीच ठेवलेस? कारण माझ्या आईने मला सांगितलं होतं की अगं जावई बापूंची नजर ना गढूळ आहे, त्यामुळे मी रेडीच ठेवले होते पेपर. अगं तिचा स्वतःचा मोतीबिंदूचं 4 वेळा ऑपरेशन झालं, माझी नजर गडूळ बोलते ती म्हातारी. माझ्या आईबद्दल काय बोलायचं रे? ढालकाच बाई, माझ्या आईबद्दल काय बोलायचं रे? सही कर पेपरवर. अगं काही माझ्या मनात तसं काही नाही. बाहेर कुठे तू आईला विचार ना, फोन आईला विचार. तिचा नवरा बापरे, आईला काय विचारायचं मी? आईसाठी तिचा मुलगा म्हणजे माझा सोनू, माझं राजू, हेच आहे ना. उद्ध्वस्त केलं रे, उद्ध्वस्त केलंय तुम्ही लोकांनी माझं आयुष्य. नाही माझी चोंड हात लावू नकोस मला. मीच रे, मीच कपाळ करंटी, मीच कपाळ करंटी. तू कपाळ करंटी, मी कोण आणि तू कपाळ करवंटी. कपाळ करवंटी? हो हो, ही काय आली ना बाहेर करवंटी. माझ्या डोक्याबद्दल बोलायचं नाही, सांगून ठेवतोय. अरे काय या माणसाची लग्न की परमेश्वरा मी का केलं? सगळ्या दाताच्या कड्या पडत असतो. बापा सांगत होता की बाबा लग्न करू नको, लग्न करू नको. मी ऐकलं नाही, भाळले या माणसावर. तुम्हाला सांगते, चांगला डॉक्टर मुलगा सांगून आला होता मला, डॉक्टर. त्याला नाकारलं. चंद्रजवळ का नेपाळजवळ ह्याच्या या फालतू पंचवर फाळले आणि लग्न केलं ह्याच्याशी. कुठून ग बाई, कुठून ग? बस बस, पेपरवर सही करायची. वाटाणे खा बस. वाटाणे गेले. पेपरवर सही करायची, पेपरवर सही करायची ताबडतोब. मी नाही करणार. आत्ताच्या आत्ता सही करायची. नाही करणार. तुला काय वाटलं मला लफडं करता येत नाही? तुला काय वाटलं तुझ्यासारखं मला लफडं करता येत? आत्ता करू शकते. अरे तो मुद्दाच नाहीये. पण तुला काय वाटतं तुझ्या नाकावर टिचून मी अफेअर करू शकते? Just पेपरावर आपण पेपराचं सांगू नकोस. मी तुला काय वाटतं माझ्यावर कोणी प्रेम करणार नाही? आत्ता दाखवते तुला. थांब थांब ना 1 मिनिट. हा विशू बोल. भरत्या, माझ्या फक्त मुसमुसण्यावर तू माझा आवाज ओळखलास. भरत्या कोण आहे? भरत्या कोण आहे? बाजूला हो. भरत्या वांग बोल. भरत्या वांग. भरत्या तू कुठेस रे? 8 वर्षांनी मी तुला फोन केला तरी तू आवाज ओळखलास. भरत्या हे चुकीचं आहे. तुला सांगितलं ना माझ्या जवळ पडायचं रे, 5 फूट लांब व्हायचं. भरत्या वांग भरत्या ऐक ना. बोल वांग. भरत्या लग्न करशील माझ्याशी? अगं पण मी तयार आहे, पण तुझा तो वांग आहे ना, मला तुझा नवरा. चुकीचं लांब हो. भरत्या तू काळजी करू नकोस. त्याला ना आत्ता डिवोर्स पेपर मी सह्या करायला लावते. सही कर. भरत्या तू ये ना सही. भरत्या तू ये ना, मला या Already नवरा आहे. लांब हो. भरत्या या जाचातून मला मोकळं कर ना. भरत्या भरत्या मला कंटाळा आलाय रे, या ओहोटीचा मला कंटाळा आलाय. भरत्या माझ्या आयुष्यात सुखाच्या भरत्या घेऊन ये ना. भरत्या येतोय. भरत्या ये, तू सोडव मला. येतोय मी. तुला काय वाटलं माझ्यावर प्रेम करणारा कोणी नाही? थांब तू. भरत्या तू ये ना. आलो. भरत्या मला घेऊन जा इथून. येतोय. मला नाही राहायचं. आलो. आलो. भरत्या ये ना. भरत्या आलो, आय आलो. लव्ह यू. भरत्या आलो. आय लव्ह यू. भरत्या प्लीज तू ये ना. भरत्या भरत्या तू आलास. हा भरत्या. भरत्या हा 8 वर्ष इथेच होतास की काय? एवढा लवकर कसा आलास? त्या व्हॉट्सअपने आलास की काय? हा कोण आहे? नमस्कार. हाच माझा नवरा. हा माझा नवरा. काय रे? चल सही कर. मी नाही करणार सही. सही कर. करतो करतो. खिशात काहीच करू नका. काय नाहीच आहे. सही कर. ते नाहीये त्यामुळे नेक्स्ट टाइम या. सही कर. सही कर. करवंटे. सही कर. चल ग झालं. चल. भरत्या आता आपण नाही जायचं. आता हा जाणार आहे. मी हो मायसेल्फ. मी कसा? कारण तू फक्त घटस्फोटाच्या कागदावर सह्या नाही केलेत, मग? तू ही प्रॉपर्टी माझ्या नावावर दिलीस. तेव्हा या घराच्या बाहेर ना तू जाणार आहेस, मी नाही. बाहेर निघायचं. अगं हे आऊ! जा. जा बाहेरचा पेपर विक. जा. गो. फक्त ह्या पेपरावर बातमी आली होती. तोच विकायला बस बाहेर. जा जा.
सापडली बातमी सापडली ही बघ बातमी कुंडीत घालती नीट बोल. कुंडीत नीट ऐक कुंडीत म्हणाले मी आउट आउट एका वाक्याने सगळं उद्ध्वस्त झालं यार वाक्य नीट वापरा रे आयुष्यात नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी स्टार कॉमेडी किंग थोर समाजसेवक अरुण खजान आज मी कंडक्टर आहे आज मी कंडक्टर आहे आज मी कंडक्टर आहे MH9 12 गाडी काढा गाडी काढा ए छोटे हात दे पटकन या लवकर कंडक्टरला सोडून गाडी चालवतस काय फालतूगिरी काय फालतूगिरी तुझी काय फालतूगिरी आहे बस चालते ना चालत्या बस मध्ये कसं चढतो बावळट वसर्या मी तुम्हाला वर यायला हात दिला तुम्हीच मला खाली खेचला आम्ही कधी आता तो तू होता मग आम्हाला वाटलं टेल्ला कोणतरी उभय दरवाजात का पाच वाजता काय फालतूगिरी चालू तुमची एकतर ड्रायव्हरच्या साईडने चालायला मला स्टूर लागतो म्हणून मी कंडक्टर झालोय कंडक्टर पलवतो तुम्ही असंच सॉरी कवरे दमलो मी घे पाणी पा पाणी पा पाणी पा थँक्यू कवरे दमलो मी येण्यासारखं काही पण करता कंडक्टरला खारू सुरू जातात हे पाणी अरे तुम्ही हा मी काय बोलता म्हणजे मी पाणी पिऊन होस्तवर आवरात चेंज झाला म्हणजे मी किती वर्ष पाणी पितोय नाही काय ही म्हातारी झाली मी समजू शकतो अरे हा तर अजून बाल झालाय ही म्हातारी मग याला दारमिशा कशा नाही आईला काय फालतूगिरी आहे फालतूगिरी करू नका चाल तिकीट बोल तिकीट बोल तिकीट काढणार ना एक राजावाडी द्या हाफ हाफ तिकीट तुमच्या दोघांचा हाफ तिकीट हा कुठल्या अँगलने तुम्ही वसरने हात वाटता नाही काय हा आहे ना हा तो 5 वर्षाच्या आतला आहे ना त्यामुळे त्याला तिकीट लागतच नाही आणि मी 60 वर्षाच्या वरची आहे ज्येष्ठ नागरिक आहे ना मी ज्येष्ठ नागरिक म्हणून मला हाफ तिकीट लागते सन्यायार सत्तेजन ज्येष्ठ नागरिक असते ना त्याच्यामुळे नाही पण 60 वर्षाची नाही वाटत रे तू हो काका हो माझ्या आजी बरोबर फ्लट काय करताय अरे फ्लट काय वाचारी 60 वर्षाचे नाही वाटत म्हणून बोलतो नाही पण ज्येष्ठ नागरिक असतात मी ज्येष्ठ नागरिक बाकी ते सगळे डायलॉग बरोबर ज्येष्ठ नागरिक जास्त ते भाजूगिरी हा 5 वर्षाचा ना औरा उंच कसा काय त्याला ना मी रोज प्रोटीन शेक पाजते अवरे येरे समजता तुम्ही मला फालतूगिरी करू नका बसाऱ्यानो पुरूप दाखवा पुरूप दाखवा तू 5 वर्षाचा तू 60 वर्षाचे पुरूप दाखव पुरूप दाखव मग सन्यायार सत्तेजनचं कार्ड आहे आणि हे याचं इलेक्शनचं कार्ड आहे 5 वर्षाच्या पोराचं इलेक्शन कार्ड आईला ते इलेक्शन 5 वर्षांनी होतं ना आधीच काढले आणि ते इलेक्शन वाले काय म्हणाले माहितीये काय बोलले आता 18 वर्षानंतर कार्ड काढणार एवढी धाव करायला लागणार धावपळ करायला लागणार आत्ताच काढा म्हणून 5 वर्षाचं असताना काढलं आत्ताच काढलं तुम्ही एक काम करा याचं आत्ताच फुल तिकीट करा म्हणजे 18 वर्षानंतर तुमची धावपळ होणार नाही फालतूगिरी करू नका 26 रुपये काढायचं आणि 52 रुपये द्या म्हणा
नाही तर खाली उतरा. खाली उतरा. चला बस झाली नाटक. हे ठेवा तुमच्याकडे. दादा ऍक्च्युली ना हा माझा मुलगा आहे. त्याचा चेहरा बघा. काय वाटतंय त्याचा चेहरा बघून? त्याला पुढचं काय आठवत नाही असं वाटतंय. नाही हो दादा, असं नाहीये. हे लेकरू माझा आजारी आहे, खूप आजारी आहे. हो दादा, भोग पडलाय. भोग. हो भोग पडलाय. भोग हृदयाला भोग पडलाय. हृदयाला भोग पडलाय. दादा, आम्ही दोघं ना असे रस्त्याने जात होतो. शेजाऱ्यांना डॉक्टर जात होते. त्यांनी आम्हाला बघितलं आणि म्हणाले, बाई थांबा, तुमच्या मुलाच्या हृदयाला भोग पडलाय. राजावाडीला घेऊन जा. तिथे हॉस्पिटल, तिथे इलाज करा म्हणून राजावाडीत चाललोय. दादा जाऊ द्या हो आम्हाला राजावाडी. रस्त्यावरतीच डॉक्टर भोग बघितलं. भोग पडले. कुठे कुठे भोग पडले बघू. हृदयाला पडलंय. बघू बघू. नका नका बघू. बघायचं का? रे वसाऱ्या पोटाला भोग पडलाय. नाही नाही, ऍक्च्युली हृदयालाच आहे. असं असं करताना हृदय इथपर्यंत आलंय त्याचं. वसाऱ्यांनो, बनियनला भोग पाडून सांगते. छातीला भोग पडला, हृदयाला भोग पडला. वसाऱ्या तिकीट कारण खाली उतरा. आई मी त्यांना सत्य काय ते सांगणार आहे आता. दादा तुम्हाला मी सांगतो दादा, ही ना माझी आई आहे. मस्त रे. तिला ना तिला हो काय काय वारं लागतं. वारं फालतूगिरी करू नका. सगळ्या खिडक्या बंद आहे. कुठून वारं लागेल तिला? तसं वारं नाही हो. अंगात येतं ना. अंगात तसं वारं लागतं तिला. दादा मला सांगा, तुम्हाला पोरं बाळा असतील ना दादा? हाय, दोनच आहेत. ऐक आई, ऐक या माणसाची व्यथा ऐक. हा माणूस दिवसभरी तेवढी दगदग करतो, मेहनत करतो, दिवस रात्र ड्युटी करतो, तरी पण पोरं सांभाळायची म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. सांभाळायची म्हणजे तुम्हाला सांगतो दादा, तुम्हाला सांगतो, हे जे वाऱ्याचं आहे ना, ह्याच्यावरच इलाज काढायला आम्ही तिकडे राजावाडीला चाललोय दादा. तिथून आलो ना, सगळं झालं ना की मी स्वतः तुम्हाला डेपोत येऊन शोधतो आणि तुम्हाला देतो. तुमचे ते 52 रुपये तिकीटाचे. पण प्लीज प्लीज दादा, प्लीज आम्हाला राजावाडीला जाऊ द्या दादा. आम्ही राजावाडी. नाही 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 नाही, जे घडायला नको होतं तेच घडतंय नेमकं. झालं झिंग झिंगटवरी चांगत वारा आला. गप्पा तुम्ही, गप्पा. ए वाऱ्या, ए झाड सोड. नाही सोडणार. झाड सोड. नाही सोडणार. त्या बुटक्या वांग्याला सोडणार नाही मी. ह्या माणसाची काही चूक नाहीये. नाही, चूक आहे. चिल्लर घेतो, ठेवतो खिशात आणि रात्री पार्टी करतो त्याची. नाही 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 नाही. अरे कुठली चिल्लर, कुणाची तरी एकमेकाची 1-2 रुपये राहतात, चहा पितो. पार्टी कुठून येणार त्याच्या? खोटं बोलतो. नाही नाही खोटं बोलतो. झाड सोडणार नाही. पाया पडा ना, नमस्कार करा ना तुम्ही. पडा ना पाया, लवकर पाया पडा. पाया पड. पाय पडतो, पाय पाया पडतो. पड. आई मला आता माझं घर उद्धवचं करू नको. मला 2च पोरं, एक बायको रा. तुमच्या पाय पडतो, मला माफ करा. आई ग, झालं कुणाच्या नशिबी काही येतंय रे. कुणाच्या पाया मना परायला लागतंय. चहातला रे 2000 रुपये कुणाचे पडलेत? अरे माझे आता पडले असतील ते. आता आई माझे आहे ते. नाही, मग अरे चष्मा. सकाळी येताना मी ATM मधनं काढले. चष्मा अगं आई काढलेला माझे तेव्हा पडले. हात अरे, तू सोडते भांडते फाटेला. का? अरे, ते माझे ते पैशात माझ्या निघाले. खिशात अरे, पडले. असं काय फालतूगिरी आणि काय गे थेरडे. हा, तुला चष्मा न लावताच 2000 ची नोट दिसली. न 2000 दिसल्या तुझ्या अंगातलं वारं गायबच आहे. मी आणि काय रे, तू 5 वर्षाचा आहे ना? ATM मधून कधी गेला होतास? आणि करक नोटा कधी काढल्या? 2000 ची नोट बघून सॉरी, आण तिकडे 2000 नोट. माझ्या इकडं इकडं. हे बघा, फालतूगिरी करू नका. आत्ताच्या आत्ता इकडं उतरा तुम्ही. उतरा. हे गाडी थांबव रे. गाडी थांब. उतरा खाली. फालतूगिरी करता मला फसवतात. बापाची आहे का माझी एसटी? चला खाली. राजावाडीच्या प्रवासीने उतरून घ्या. राजावाडीच्या प्रवासीने उतरून घ्या. अरे यांना तर राजावाडीला जायचं होतं. म्हणजे आतापर्यंत हे लोक फुकट आले राजावाडीपर्यंत. त्याला कास्टिंग चेंज केलं तरी यांनी मला गंडवलं.
पण सईला मनापासून वाटतं की अरुणला कुणीच गंडवून नाही. अरे बाला या ना या या हा मी छान आहे आपलं हे तुमचं अंगण छान आहे. आहेत आई बाबा लग्नाची बोलणी करतायत. मी म्हटलं जरा आपल्याला प्रायव्हसी मिळावी म्हणून सॉरी इंग्लिश आपल्याला एकांत मिळावं म्हणून मी म्हटलं लाजणं आणि चुलीवर काजू भाजणं हे फक्त गावच्या मुलींनाच जमू शकतं बाबा. कमाल. माझं ना हिच्यासोबत लग्न ठरतंय. मी ना मुद्दाम ठरवलं की गावाकडची मुलगी बायको म्हणून करायची. बघा ना आल्यापासून पदर सुद्धा हटवला नाहीये. तुम्ही ऑकवर्ड फील करू नका. रिलॅक्स व्हा. हे बघ फ्री राहा. असं काही हे नाही आहे. एकदम फ्री राहा. पदर हटवलाच तरी चालेल. काही प्रॉब्लेम नाही आहे. एकदम तू खरंच खूप सुंदर दिसतेस. हे शहरातल्या मुलींमध्ये नाही यार. हे हे ठेवायचा लग्नानंतर पण हे कंटिन्यू ठेवायचा. मी खरंच सांगते तू खरंच खूप छान दिसतेस. तुम्ही बी लय भारी दिसताय. रिअली थँक्यू व्हेरी मच. इट्स माय ऑनर. इट्स माय प्लेजर. सॉरी इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल. धन्यवाद. मी खूप खूप आभारी आहे. बाय द वे कितवी शिकलेस म्हणजे असं काही हे नाही आहे. शिक्षणाची अट नाही आहे. एक बेसिक 3री 4थी असलं तरी म्हणजे तेही नसलं तरी काय प्रॉब्लेम नाही. लग्न करणार आहे मी असं हे नाही आहे. काय किती म्हणजे काय शिकलीस? माझं MA कम्प्लीट झालंय. आटलेलं MA गावाकडच्या पुरी आर्ट्स. बरं कशात केलं MA? फ्रेंच मधून केलं MA. वा म्हणजे ते बाहेरगावची भाषा ती वला खसल है हे अरबी बोलताय तुम्ही? फ्रेंच फ्रेंच सालूच्या दम आपल्या नम्रता आणि संशोधन कंट्रोलर. म्हणजे आय एम नम्रता. नाईस टू मीट यू. हे ऍक्च्युअल फ्रेंच आहे म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती ज्या भाषेत झाली ते फ्रेंच. हा म्हणजे काय झालं खरं तर मला याच्यात PhD करायची होती पण आता म्हणले का नको आता कसं लग्नाचं नाही पण चांगलं आहे. मी ग्रॅज्युएशन केलंय सायन्स मधनं. मी ग्रॅज्युएट झालो. हा मी ते ऑनलाईन इन्फॉर्मेशन चेक केली. तुमचा इंग्लिश सब्जेक्ट राहिलाय ना? मी बोललो ना शिक्षण काय महत्वाचं नाही. ते काय असं काय हे नाही. ते काय होत राहील आपलं. छंद काय आहेत म्हणजे माणसाला छंद असले छंद काय? मला संगीताची आवड आहे म्हणजे म्युझिक. सेम पिंच. सॉरी मी म्हणजे एक्साइट. मलाही म्युझिक खूप आवडतं. म्हणजे मी गाडी चालवताना अंघोळ करताना म्युझिक. तू काय म्हणजे अभंग ओवी काय काय आवडतं तुला? मला मोझार्टची सिम्फनी ऐकायला आवडते. कोणाची काय? मोझार्टच्या सिम्फनीज ते ऐकायला भारी आवडते मला. हा हे आहे ते छान आहे ते. दोस्त दोस्त ना मी ऐकलंय ते मस्त आहे ते. दोस्त दोस्त. हे पियानो झालं. सिम्फनीज मध्ये सगळ्या वाद्यांचा मेळ असतो म्हणजे सगळी वाद्य एकाच वेळी त्याला सिम्फनीज म्हणतात. ऐकलंय ते मी. अच्छा छान असतं. ते डियाना डिमारीचं ते डिना नोटे ते तर म्हणजे काय इतकं असं ना आपली तंद्री लागते ते गाणं ऐकताना. आणि तुम्हाला तर काय सांगू माझं सगळ्यात फेवरेट गाणं आहे ते I will talk you. गाणं आवडतं. छान आहे छान आहे. गाणं कुठलं आवडतं तुम्हाला? मला मला आपलं ते हे पहले तो कभी कभी गम था तो हर पल ही तेरी याद रुलाती तो हर पल ही तेरी याद रुलाती है. हे गाणं आवडतं. नाही
हे असं हे ना माझं फेवरेट नाही तो मोबाईल बिघडलाय मध्येच काय पण चालू होतं ते ठीक आहे सगळं चांगलं आहे. पाश्चात्य संगीताची आवड आहे तुम्हाला. हे बघता की नाही स्किट्स तेवढं स्किट एक बघितलं की मला ना नुसतं असं उमदळल्यावानी होतं, नुसतं वकारी आल्यासारखं होतं नुसतं. हेच चांगलं आहे. ह्याचे बघितले गौरव मोरेचे स्किट्स पाहिले तुम्ही? त्याचे स्किट बघून तर मला विहिरीत जाऊन जीव द्या असं वाटत. काय त्यात जाड गेला एक पोरगा आहे बघा, त्या असं गोरट्याला असं ढापणं लावतोय ते. पहिला निरागस दिसायचं, आता ते पॅच लावल्यावर कसा दिसतोय लय भंगार दिसतोय. जाऊ दे. काय नाव आहे त्याचं? तोंड आहे बघा माझ्या. ऐका ना खांडेकर. सोडा ना ते, जाऊ दे. मला कळत नाही चॅनल वाले का टाइमपास करते अशा टाकाऊ कलाकारांना घेऊन. सोडा ना. तेच कळत नाही. स्टँडर्ड जपायला पाहिजे. काय बोलतो हे पिक्चर संगीत वगैरे ठीक आहे. हा जेवायचं काय येतं ना खूप खादाड आहे हो मला जेवणाचं लागतं. काही विषय का? म्हणजे मी तेच म्हटलं फिल्म्स आणि गाणी ऐकून थोडीच हे होणार आहे. ते तर मेन आहे, पोट आपलं भरलं पाहिजे का नाही. फुलूची भाजी मला लय भारी बनवता येते. फुलूची भाजी हो. काय आहे भाजी? तुम्हाला माहित नाही? अहो ते लेबनन मधली फेमस भाजी आहे. कुठली? लेबनन. हे काय? आफ्रिकेतला देश नाही का तो लेबनन? हा तो हाय. तुम्ही ते लेबननची आणून द्या मला, मी तुम्हाला लेबनन देईल. लेबननची भाजी. लेबनन. मी इकडे राहतो आपण घनसोली वेस्टला. रांगणेकर चाळ आहे ना तिथे आपलं घर आहे. 1+1 आहे. आतून माळा काढलाय तिथे लेबनन. मी विचारतो भाजीवालीला असेल तर तेच म्हणलं मी. आपण करूया ती. मी देईन बनवून तुम्हाला. काय भाजीचं नाव काय बोलत? हुलूची पुलूची. चांगलंय. हे नाही तुम्हाला काय? पुरणुची पुलू. मग उकडूचू मोदुकू येतो. उकडूचू मोदुकू नाही तर मग उलूचू फुदू फुदू वाचून मी खरं. किंवा मग अगदीच काय नाही तर बुंदूचू लुडू तसलं काय बघा ना. आपल्याला हे लागेल ना इतर वेळी पण लागेल ना खायला. ते सगळ्यांनाच येतंय हो, पण कसं चाखायला वेगळं काहीतरी चव पाहिजे ना आपल्याला, म्हणून ते हुलूची पुलूची वगैरे बनवते. हे म्हणजे एकदम हे गावात राहून तुम्हाला एवढं फॉरेनची आवड वगैरे आहे एकदम. माझा फॉरेनचा एक मित्र आहे ना, इटालियन दोस्त आहे माझा. अच्छा. हा अल्सँड्रो अल्फेन्सो नाव आहे त्याचं. आमची चॅटिंग वर ओळख झाली. अच्छा म्हणून तुम्हाला म्हणजे अशी फॉरेनची आवड आहे, वेड आहे तुम्हाला? हा म्हणजे फॉरेनचीच वेड नाही मला, अल्सँड्रोचं पण काय 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 बोलला आता? काहीतरी बोलला तुम्ही, बोलता थांबला तू. हा आता तुम्ही एवढा विषय काढताच तर सांगून टाकू का तुम्हाला? काय? मला तुमची मदत पाहिजे. मदत फक्त माईला आणि तात्याला तेवढं सांगू नका. मी तुम्हाला आता नाही सांग. पण काय मला तुम्ही चिडू नका बरं का माझ्या. नाही पण काय मला टेन्शन आलं. काय? नाही मी सांगते ना, आपण लग्न करू. हा हे फिक्स आहे ना? हा मग चालेल. हा आपण लग्न करू, मग आपण हनीमूनला जाऊ. हा हे पण ठरलंय. हनीमूनला गेलो ना आपण तिथे रोमला जाऊ बरं का. हनीमून कुठलं? इटलीतलं रोम. ते इटली देश हो तिकडचं. हा रांगणेकर आहेत ना इटली. आपण तिथे हनीमूनला गेलो ना म्हणजे बघू इटली रूम विकायला लागेल. मी पण करेन मी काय. जाऊ आपण तिथे जाऊ. मग तिथे गेल्यावर आपल्याला अल्सँड्रो अल्फेन्सी भेटेल बुवा. मला भेटवून द्या. मला पण आणि मग तिथे तुम्ही आमच्या दोघांचं लग्न लावून टाका. असं. सॉरी मी काहीतरी वेगळं ऐकलं. तू बोलले आमचं तिकडे लग्न लावून द्या. तेच बोलले मी. तुम्ही आमचं तिथे लग्न लावून द्या, म्हणजे तिथे गेल्यानंतर आमच्या दोघांचं डोकं ठिकाणार. काय बोलतेस तुला तरी कळतंय का? जास्त सुखात ठेवेल मला. अरे मी हे बघ आपलं ना 1+1 आहे. आता इकडे घनसोली वेस्टला रिडेव्हलपमेंटला गेलंय. 305चा एरिया मिळणार आहे. आपण जाऊ बिल्डिंगीत. आणि अहो तिथं मिसिपिओ मध्ये 10th स्ट्रीट वर त्याचं मोठं पॅलेस आहे. ऐका ना, आम्ही दोघं तिथं सुखात राहू. तुम्ही फक्त आमची मदत करा. तुला कळतंय का? तू काय बोलतेस? तुला कळतंय? मला कळतंय. अरे तिकडे जाऊन हनीमूनला तू त्याच्यावर लग्न मी काय करू? मग काय तुमची सगळी सोय करून ठेवली आम्ही. तुम्ही तिथं त्यांच्या गाडीवर ड्रायव्हरचं काम करायचं. काय बोलतेस? तुला कळतंय का? कळतंय. तुम्हाला प्लॅन सांगते. चले
मी नाही ड्रायव्हरचं काम करणार. अहो असं नका ना करू. ऐका ना पुढचं तर ड्रायव्हरचं काम करायचं तुम्हाला दर महिन्याला 10,000 युरो मिळतील. कोणाला सांगते 10,000 युरो इथे ना 25,000 कमवतो पहिला प्रत्येक महिन्याला. गेलं का 25,000? 10,000 युरो म्हणजे 7,88,000 पर मंथ. किती बोलली? 7,88,000 पर मंथ. 8 लाखाला 12,000 कमी. ऐका नाही तरी पण लग्न नाही मी हे चुकीचं आहे. माझ्या आईला काय सांगू की सून तिकडे हनीमूनला गेली, तिकडे पळून गेली, मी त्याची गाडी चालवतो. मला नाही. मी हे तुझ्या तात्यांना माईनं सगळ्यांना सांगणार. हे बघा अल्सेंड्रोला ना मी तुमचा पत्ता, तुमचा फोन नंबर, तुमचा ऍड्रेस सगळं पाठवलंय. हा ए चले, तो तिकडून काय करणार आहे? जा, त्याला काय सांगायचं सांग. जा. काय करणार? चाल. तो अल्सेंड्रो आहे ना तिथं इटलीतला मोठा स्मगलर आहे. तुमची किडनी विकून तो स्मगलिंग करल. हा तुम्ही जिथं कुठं असाल तिथून तुम्हाला हुडकून काढीन तो. मग बघा मग. हा मग करा मग लग्न आणि मग बघा मग येऊ नका मग मला मग. हा आय पक्का बाय आहे आपल्या ओळखीचा. तो हे करेल अल्सेंड्रोला. हा मी नाही हे करू देणार. मला विषय सांगा. तुम्हाला खोटं वाटतंय? ए जा चाल. 1 मिनिट फक्त त्याला फोन लावते. ए कोणाला धमकावते? 1 मिनिट. हॅलो अल्सेंड्रो, यांचं फसत ते त्याच्या मेमशी असला तिथं बरं तिकडे त्याच्या ढापण पण असला. तिथं बसला शब्द दिला आणि फिरलं तर मारला. हे तुम्ही ऐका. फोन ठेवा. फोन ठेवा. हे बघा तुम्ही ना हे थेट सांगताय. शब्द फिरला मारला हे डायरेक्ट थेट सांगताय तुम्ही. मी हे बघा मी सांगतो हे वाढवू शकतो मी. मला लफडं करायचं नाही. मुळात मला लग्नच करायचं नाही. मला लग्नच करायचं नाही. विषय संपला इकडे. कन्फर्म मला नाही करायचं लग्न. बघा एक सांग. आणि हे सगळं तात्याला मायला नाही सांगायचं. नाही सांगणार त्याला. जर का सांगितलं तर तुमच्या किडण्या काढून अल्सेंड्रो असा चेचून काढीन ना. ए जागा मी नाही घाबरत तुझ्या अल्सेंड्रोला. मी नाही घाबरत. अल्सेंड्रोचाच फोन आहे. हॅलो भाऊजी. हा आहे ताई इकडे. मी आहे इकडे. मी आहे. अहो ऐका ना. ए मंग्या साड्या हे बघ आता जर तू मला अशी नाटक करायला लावलीस ना तर मी आणि तू आहे. हा आधी इथं यायचं तात्याला माझा हात मागायचा नाही तर तुझ्याच हात असे कापून काढीन आणि तुझ्याच गळ्यात त्याचे वर मला घालीन. हा आला मोठा लव यूच्या. हा चल लव यू. चल. हा चल. हा नाही रे. ओ सर, ओ मी तुमच्याकडे शिकायला आलोय ना. तुम्हीच काय करून दाखव. मला शिकवा ना. प्लीज सांगा ना. प्लीज शिकवा. आज तुमचा कराटेचा पहिला दिवस आहे ना. हो म्हणूनच म्हणतो. आधी वॉर्मअप करा. वाका म्हणजे वार्मअप म्हणजे वाकायचं वाका. असं करा. असं म्हणजे असं करावंच लागेल. मग आग लागली तुमच्या तोंडाला. गुडघे सरळ करा ना. गुडघे सरळ करा. कसे सरळ करणार आता? सरळ वाटायचं काय? खेकड्यासारखं वाटतं ना होते मोरे. लोकांनी ना आपली ताकद बघून आपल्याला घाबरायला पाहिजे. हे काय समोर आलं म्हणून बेदरायला नाही पाहिजे. पहिलाच दिवस आहे ना. कसं जमलं लगेच मला? बरं ठीक आहे. बरं मी आता तुम्हाला आहे ना किक मारायला शिकवतो. साईड किक. साईड किक. आधी हॉर्स स्टान्स. म्हणजे असं करावं लागेल मला. करा. बर बघ. नाही हो बलतकंद पटक दिसतंय ना होती. कसं वाटतंय नीट. हा बघा साईड किक आता. बाप रे सर, क्या बात आहे. सॉलिड हा सॉलिड. मी काय म्हणतो आपण दुसऱ्यावर जेव्हा किक मारतो वास्तविक त्यांना ओरडायला पाहिजे का नाही? तुम्ही का ओरडले? त्याच्याने जोश येतो. हाऊ द जोश म्हणा माझ्या मागे. हाऊ द जोश. हाऊ सर. हाऊ द जोश. हाऊ सर. हाय सर मी इथंच आहे. मी कुठे गेलो? ओरडताव कशाला? काय
माझ्या ओरडण्यात एनर्जी असते आणि समोरच्या बकोट्यात जेव्हा किक बसते ना तेव्हा तो कोकलतो, तो त्रास असतो. एनर्जी आणि त्या कोकलला अरे बापरे म्हणजे त्रास. अच्छा असं आहे का? हा असं आहे ते एनर्जी. आता मी तुम्हाला आहे ना पंच मारायला शिकवतो बा. सर माझा पारंपरिक एक पंच आहे, लगेच मी मारून घेतो. ते गप्प बसव. अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, उघडी नाही आणली दुसरी समायना, उघडी नाही आणली दुसरी समायना, शालू. फालतूपणा नका करू. फालतू म्हणतात केवढा जगविख्यात पंच आहे माहिती आहे तुम्हाला. माझं डोकं फिरलं ना मी तुम्हाला गैरात तिंबून काढीन बरं काही. हा नीट नीट राहणार, निम्मन राहणार तुम्ही. निम्मन म्हणजे नीट राहा. हा नीट. आता 3 पंचेस आहेत बरं का. 3 पंच? एवढं आपल्या स्किट मध्ये पंच आहेत? एक पण वाजला नाही अजून. आहेत कुठं तर? लाज वाटू द्या हो, लाज वाटू द्या थोडी. ते लेखक रगडून रगडून लिहितात, आपण सगळ्या पंचीसची माती करतो. आपली चूक आहे. शिकवा शिकवा तुम्ही. शिकवा शिकवायला घ्या पटकन. चल हॉर्स डान्स घ्या बरं. कसला घ्यावं? हॉर्स डान्स घ्या ना. तो बेडूक वाटतोय ना. आता मला येतो तसा घेणार का नाही मी? हे बघा, अप्पर मिडल लोअर. अच्छा असं मी करायचं. अप्पर लोअर पर्यंत. लोअर परेल तुमच्या माटुंगा असा सुजवून टाकीन ना मी. सॉरी ते तोंडात फटकन आला. लोअर पर्यंत म्हणजे सवय झालेली आहे. चला आता तुम्ही पंच मारा मला. तुम्हाला मी मारू? मारा मारा. सेल्फ डिफेन्स शिकवतो तुम्हाला. तुम्हाला लागलं मग? नाही लागत नाही तसं नाही बाकी काय नाही. मारू मारा मारा. ऐको वा वा सर उचला लवकर. वा 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 मस्त मस्त आहे ना. होत्या तर नव्हतं करून टाकलं म्हणजे आता मी इथं उभा होतो. माझ्या पायात पाय तुम्ही अडकवला आणि खाली पाडला. म्हणजे माझं होत्याचं नव्हतं झालं का नाही? भलतं फालतू लॉजिक आहे तुमचं. ठीक आहे वा ठीक आहे. काय मी कराटे मध्ये काही बी करू शकतो. कौल पण फोडू शकतो मी. तुम्ही कौल फोडू शकता? आम्ही कसं कौल लावताव का नाही? म्हणजे कसं आहे आता तुम्हाला कावडाची नड असेल, कुणी करणी केलं नसेल तर आम्ही देवीला कौल लावतो. तर बाय माझ्या देवीचा कौल नाही मग कौल फोडतो. कौल काय सांगतो? ट्रेनिंगचा भाग येतो. बघा बघा नीट लक्ष द्या बरं का. कॉन्सन्ट्रेट. अशी एनर्जी भरून घ्यायची, श्वास भरून घ्यायचा. बात आहे सर. वा 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 योग्य ठिकाणी मी ऍडमिशन घेतलेलं. तुम्ही सर मला शिकवा, माझ्यात एनर्जी येऊ द्या, मला पॉवरफुल बनवा. नाही त्या वसाडीला लोलवली तर बघा. कोण कोण कोण? माझी बायको. हो सर बायको. अरे कोकलू नका कोकलू नका ना. कोकलू काय झालं? काय अजिबात ऐकत नाही. नाही जरा काय बोलायला गेला हातात गावल तर माझ्यावर मारते. हो लाटणं पलिता टोप परवा तर स्वतःला फेकून मारला. स्वतःला फेकून मारलं? स्वतःला माझ्या अशी ठुशी मारला ना माझ्या पोटात. बापरे. पण एवढं काय घाबरायचं बायकोला? घाबरायचा? तुम्ही येऊन माझ्या बायकोला बघा मग कळलं तुम्हाला. मला ना स्वरक्षण पाहिजे. नाही मला तुम्ही शिकवा सेल्फ डिफेन्सचा. मला डिफेन्स बनायचंय सर. कराटेने बायको पासून नाही वाचू शकत तुम्ही. कराटेचा उपयोग कुठं होतो माहितीये का? 8-10 गुंडे आले ना त्यांच्याशी फायटिंग करायला. म्हणजे एकटा माणूस लोडवू शकतो त्यांना. एकटा माणूस? वा वा मग तर मला शिकवाच सर. कसं आहे माझी उधारी लय झालेली आहे. अरे ती माणसं मला रोज मारायला येतात. मला त्यांना लोवायचं आहे. मला शिकवा सर. माझी फीस उधार नका ठेवू. नाही 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 आणि बायकोला पण चेचायचंय का? चला हॉर्स डान्स घ्या. हॉर्स डान्स. परत तोच 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 तोच. नीट नीट ते ये श्याम तेरे कितने नाम. अरे कचरा टाकायला नंतर ये रे ते. ये श्याम ये तू मला बोलतो नंतर ये म्हणून. तर तू काय जागीरदार आहे का? ये श्याम तेरी बंसी बजाय राजा. अरे बापरे. राजा भाई तुम्ही? बापरे मी तुला कचरेवाला वाटलं. नाही नाही म्हणजे कचरेवाला यावेळेस येतो ना म्हणून तसं वाटलं भाऊ. तसं तुझ्यातला ओला सुका कचरा असा वेगळा करेन ना मग कळेल तुला. कळला काय?
चल वर्गणी दे वर्गणी. वर्गणी हा ते मला दिवाळीमध्ये रावण जाळायचं वर्गणी. दसऱ्याला रावण जाडतात ना. हा मग मला गणपती बसवायचा वर्गणी दे चल. बसवा बुवा, पण गणपतीची वर्गणी दिलेली आहे मी. हा मग दहीहंडीची वर्गणी दे चल. अरे दिवाळीची वर्गणी दे ना. वर्गणी नाही दिलीस ना तर दिवाळीत ते किल्ले बनवतात ना किल्ले ते तुझ्या क्लासच्या दारासमोर असा किल्ला बनवेन ना तुझ्या क्लासचा दारच तुला उघडते. तू जर वर्गणी नाही दिलीस ना तर शंकरपाळी असते ना शंकरपाळी तसा तुला उभा आडवा असा चिरून टाकेन कळला ना. चल वर्गणी काढ. मजाक मजाक माझ्या काही खरंच तो चिडलाय काहीतरी करा तर कौल फोडा त्याच्या डोक्यावर. तुमचं काय ताकदवान माणूस असतो ना त्याचं लक्षण काय असतं संयम. हा उथड पाण्याला खडखडाट फार आहे. दोन बोटाच्या तर येतो. अण्वस्त्रधारी देश कसा शांत असतो तसं आहे माझं. मी अण्वस्त्रधारी देश आहे. हे अन्न वस्त्र निवारा काय कुजबूज चालेल रे तिकडे. शिकवतोय शिकवतोय. चल इकडे तर शिकव नंतर शिकव. वर्गणी दे चल 5,000 रुपये दे चल. किती जास्त झाली. एक काम कर 4,999 दे आणि हे तू एक चॉकलेट ठेव बरोबर 5,000 झाले. चल 5,000 सर कशाला सर 2,000 आहे तो. 2,000 एवढेच आहेत. मग वरचे 3,000 कोण देणार. हे सांग याला वरचे 3,000 द्यायला सांग नाही तर असा फणकवेल ना तुला. हे बाटल्या बाटल्या कोणाला म्हणतो रे. तुला बोललो बाटल्या. हा मग ठीक आहे. इकडे इकडे ढोल फोडून टाकी ना बोट करून वाचाड्या बघत असतो. इकडे बघ त्यांनी संयम ठेवलाय म्हणून वाचलाय सा. कौलं फोडतात डोक्यानं ते डोक्याने फार गरम आहे तो माणूस माहितीये तुला. हे डोक्यानं कौलं मग तुझ्या हाताची नस दाबली ना त्यांनी तो जागेवर ना हलणार नाहीस तू. खबरलो 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 हाताची नस दाब दब दब दब. नाचलो नाचलो काय काय झालं काय केलं. वाजून कानाखाली वाचाड्या त्यांची बंकच करू नको तर भडकलं ना तर हात मुरगलतील आणि असाच ओरडत बसशील माहितीये तू. ये श्याम मस्तानी माझा हात मुरगळला जर मुरगळला माझा हात आणि तू काय भडकवतो रे. बाबा तू माझा ऐक. अरे तू आहेस कोण सांग ना मध्ये मध्ये समजावलं काय करता. तुला माहित नाही तू कोणाला हात लावलाय. तुला माहित नाही तू कोणाला हात लावायचा. फोन लाव फोन लाव फोन लाव. पोरं बोलव ट्रक भरून पोरं बोलव 100 पोरं बोलव 100. हा किती पोरं आहेत तुझ्याकडे. 100 म्हणजे आता किती येतील माहित नाही. आपण 100 पोरायचा फोन लाव 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 फोन लाव. हे तू कॉलर सोड. नाही सोडत. कॉलर सोड पहिला सांगतो. नाही सोडत. मग ठीक आहे राहू दे पकडून तुला दाखवतो. तुला आता दाखवतो. काय हे काय लिंबू. काय आहे लिंबू. चल मग सरबत करायला घे चल मस्त. बघच करतो लिंबाची असं तुझ्या अंगावर आता उतरवीन ना आता कोकण फेकून मारून तुझ्यावर. म्हणजे म्हणजे तुला वाटतंय एवढंच लिंबू आहे असं फिरवलं ना अंगावर ना इथं चक्कर येऊन पडशील. असं काय करू नको. हे सांग ना याला सांग. नाही असं खाली बस. मांडी घालून बस. चल तुम्ही कुकू घेऊन या. लावतो याची वाट आज याच्यावर करणी करतो. बस खाली म्हणतो ना बस. मांडी घालून बस. काय केला केस काय केला तू. आता या केसांवर तुझ्या करणी करणार म्हणजे आता बघशील तू लावली वाट. बाय माझ्या आईशी संध्याकाळचा प्रहर आहे तू बोलणं घ्यायला राजेश बाय माझ्या. तर बाय माझ्या आईशा बघ मागं पुढं करू नको तू. या पंचक्रोशीची देवता आहेस. काला पाणी आहे मागं पुढं करू नको. बाय नाव काय तुझा. राजा राजा भाई. हा राजा भाई हा आमच्या सरांना त्रास देतोय. त्याच्या खानदाराचा नाही ना. तुझं नाव काय. दत्तू. तुझं खानदार आहे. नाही नाही काय माझ्या आईशा तुझं खानदार नसतं तर त्याचा सत्यानाश करून टाक. माझ्या आईशी नाही असं 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 काय अगोरे बोललं का. अरे आपला मित्र आहे तो. मी त्याला मारायला नाही भेटायला आलो. हे सांग ना यार तू याला. नाही ना पाया पडते. पाया पाड. बाबा पाया पडतो तुझ्या पाया पडतो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला तू येतो हात चला. इकडे तसा बस. संपला ना मिटवलं.
बस खरी बस हे बस तर बाय माझ्या आईशी आज ह्यानं माफी मागितली असली तरी त्याला तू माफी देऊ नकोस. आता काय माहितीये उतारा काढावा लागल. हा उतारा उतारा काढावा लागल त्याशिवाय देव काय माघार घेणार नाही. तर बाय माझ्याशी उतारा काढण्यासाठी काय करावं लागल बोल बाय. सत्तेचे पांढरी असतील बोल ना लवकर बोला की माझ्याशी बोलतो तर बाय माझ्याशी. आता काय चाललेलं आहे सगळं कारस्थान फार चुकीचं आहे. चल पैसे काढ पैसे काढ पैसे काढ लवकर पैसे काढ दिले आता. तर बाय माझ्या आईशी नाव काय राजा भाईने तुझ्या समोर असं 2000 फुलाची पाकळी ठेवलेली आहे बाय माझ्या आईशी. ते मान्य करून घे. आणि जर ह्याच्या पाकिटात जर पैसा आणखी असतील आणि हा लबाडी करत असेल तर त्याचा खांदा. अहो पण तुम्हाला कसं कळलं हे देवाला चारी बाजूला डोला आहे. देव चराचरात असतो. तर बाय माझ्या आईशी हा सगळं पैसे यानं ठेवलेलं आहे. कुठं निघालास अजून देव बोलतोय अजून देव गेलेला नाही. तर बाय माझ्या ह्या सगळं पैसे त्याने ठेवलेला आहे. तर तुझा जेव्हा जीर्णोद्धार होईल तेव्हा ह्याच्या नावानं तुझ्या देवलात घंटा बांधील. मग भक्तगण येऊन राजाची घंटा वाजवतील का बाय माझ्या आईशी मान्य करून घे. तर बाय माझ्या आईशी त्याला माफी मागायला तू जाहीर करतेस बाय माझ्या आईशी. जाहीर नाही बस अजून झालेले नाही बाय माझ्या आईशी. बाग मागं पुढे करू नको. बस तू लिंबावर आलेली आहेस लिंबाच्या मागे जाशील तर बघ खबरदार बाय माझ्या आईशी. तर बाय माझ्या आईशी जरी गोष्ट खरी असते तरी तू त्याला माफी द्यायला मागत नाही बाय माझे. खरं म्हणणं आहे बाय माझे. आता मी त्याच्या नावाचा एक दगड बाहेर देवळाच्या आवारात पुरला आणि ह्याने जर मस्ती केला तर त्या दगडावर असं मी 5 कोचे मारी. तुझं नाव काय बाय माझ्या हा दगडू हा सडान फटिंग हा सडान फटिंग ह्याच्यावर फिरत असतो. ह्याला नाही काम धंदा तर ह्याचा समाजाला उपद्रव आहे. तर बाय माझ्याशी त्याच्या नावाची वीट तुझ्या मी दरबारात कुठेतरी पुरली आणि त्या विटेला मी असं 5 कोचे मारी. मग त्याला माफ करशील नाही बाय बाय माझ्या आयुष्या सगळं कबूल आहे. कबूल असेल तर होय मन मांग पुढे करू नको बाय माझ्या माफ नाही बाय. अरे देव जागृत झालेला आहे. काय झालं जागृत झोपवून बाय माझ्याशी ह्यानं तुझी भगत केलेली आहे. याला आता सोडू नको. रुमाल काढ रुमाल नाही आणलाय. हा काय गळ्यात वासाडी काय आता बांधणी करावी लागेल. देवस्थान कारस्थान लय भारी आहे बाय माझ्या आईशी. तर बाय माझ्या आईशी नाही येऊ नाही. आता हा कल्लीला आहे तुला काय केलंय मी याच्यातनं दगड बांधून ठेवलेला आहे. आता दगड बांधलेला आहे का नाही. जर लोकांना त्रास परत दिलास तर मी काय करीन. नको कोचा नको त्रास होईल. नको अरे वा तुम्ही बोलते भारी आहे हो. काय झालं तुम्हाला काय करायचं शेपली पेन्शी तुमचा लिंबूच बोलता भारी आहे. कसला लिंबू सगळी अंधश्रद्धा आहे. कसं आहे सर त्याचा अज्ञान हीच आपली शक्ती आहे का नाही. आणि लिंबू बिंबू काही नाही हो. लोक चंद्रावर गेले आपण अजून लिंबातच अडकलो आहे का नाही. बघा म्हणजे मला सांगा जर लिंबावर करणी करून माणसं मेली असती तर शास्त्रज्ञांनी अनुमान कशाला बनवलं असते नाही का. मला सांगा काय गरज आहे. म्हणजे बॉर्डरवर सैन्य ठेवायची गरज नव्हती. 4 इकडं मांत्रिक 4 तिकडं मांत्रिक इकडं तिकडं लिंब फेकली नसते काय झालं का नाही. आणि सर मुलात गोष्ट सांगण्यासारखी आहे. तुम्ही घाबरलो मी घाबरलो नाही म्हणून मला सुचलं. खरंय भीती हा माणसाचा पक्का शत्रू आहे. ताकद ना हित नाही हित असली पाहिजे. हित जर ताकद असेल ना इकडची दुनिया आपण तिकडं करू शकतो. काय समजलं. पण मी बोलत काय बसलो काय झालं तर बायकोन मला भाजी आणाय पाठवला नव्हता. हो आता मला काही जागेवर शिल्लक ठेवायची नाही. मला आता घरी जाऊन दे. चला येतो मी. काय हो येत जा अधून मधून. कशासाठी शिकायला नाही. मग मला कोणी त्रास दिला ना तर त्याला कोचे मारायला येतो. नाही नाही याला काय अर्थ आहे काही जमतच नाही. गे बाय माझे नाही नाही हे आयुष्यात जमणार नाही मला. तुला जे जमत ते कर रे. नको 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 अरे बापरे अरे बापरे बापरे. सामान्य माणसाचं काय खरं नाही हो. बस स्टॉपवर बसची
प्लॅटफॉर्मवर रेल्वेची आणि दवाखान्यात डॉक्टरांची वाट बघत बसावी लागते त्याला. आणि त्यातल्या त्यात जर आजारी माणूस असेल मग त्याचं कोण आहे तू? हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. तुम्ही कोण? सध्या तरी मी डॉक्टर आहे. वा वा. पण लईच देवाच्या नावानं बॉम्बा मारल्यास म्हणून टेबला खालच्या एकांत वासातून तुझ्या समोर प्रकट झालोय. पण काय देवानी माझ्यामध्ये जास्त काही फरक नाही. बरोबर. म्हणजे देव कसा नैवेद्य दाखवल्याशिवाय पावत नाही तसं मी सुद्धा पावती फाडल्याशिवाय हात लावत नाही. ओके ओके, हे घ्या इकडं दानपेटीमध्ये. ओके. काय होतं तुला? लई उताप भरलाय, जराही सहन होत नाही मला. सहन होत नाही तर कशाला भरून घेतला रे उताप? जरा जरा घ्यायचा ना. बघू. अरे आजारी वाटतोय? नाही गरीब वाटतोय. आलं लक्षात आलं. पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार म्हटलं कसं हावऱ्यासारखं गाडीत भरून घेतात तसा भरून घेतला असतील उताप, नाही का? डॉक्टर जरा नीट बोलाव, हातवारे पण नीट करा. मी आजारी आहे. आजारी मग अभिमान काय सांगतो? रोगाट कुठला? आजार येता आला डॉक्टर करत. बरं वाटत असतं तेव्हा येतं का डॉक्टरकडे विचारला? काय डॉक्टर कसं काय आहे, काय काय हवं काय नको, देणगीचं कसं काय चाललंय ना बरोबर? अरे पण आजारी असल्यावर तुमच्याकडे येणार ना, जबरदस्ती कशा देऊ? नाही आजारी नसतं तेव्हा आला तर काय हाकलून देणार का तुम्हाला? तुम्ही का माझे मेहुणे आहेत का तुमच्याकडे? परत शब्दाला शब्द वाढू नको, जास्त सुचत नाही. चल ताप मग तुला तपासायचं ना, तुला मी तपासतो. तू एक काम कर, काय कानटोपी काढ. हे तुम्हाला कानटोपी वाटली? अरे केसात माझे ओरिजिनल आहे, एकदम ओरिजिनल आहेत. आणि म्हणजे तुला कानटोपीची आवश्यकताच नाही. हो ना? ठीक आहे, तू शाल काढ. नाही शाल नको. हिवता भरलाय, शाल अजिबात नको. अरे शाल काढ बोललो, अंगावरची साल काढ नाही बोललो. काढ काढ म्हटलं ना. काढ डॉक्टर हिवतापासून मला वाचवा. काढ म्हटलं ना. बस कशाला कुडकुडत नाही, कशाला व्हेरिएशन दाखवतोय? तुम्हाला कळलं मी व्हेरिएशन देऊ शकतो? म्हणजे काय? थँक्यू सो मच. तुझं भविष्य आहे रे मी. हे जास्त होत आहे. श्वास घे वर खाली श्वास घे. मला जरा हा ऍड्रेस सांगाल का प्लीज? 1 मिनिट मॅडम, हा दवाखाना एन्क्वायरी काउंटर नाही. मी सांगतो. हा प्लीज. मी सांगतो म्हणजे आजारी आहेस ना, बाई बघितलं मी सांगतो. मी कशाला इथं आहे? एक्सक्यूज एक मिनिट मॅडम प्लीज. वने तू ओंक्या तू तुझं काय सोपिता? काय नाही, मी बघत होतो गणेश आचार्य शाहिद कपूर कसे नाचतात ते. ऐक ना बाबा, ऐक ना, 2 मिनिटं कळ काढ. 2 मिनिटं मी मेलो तर त्याच्यानंतर मर ना. हाय कशाला तुला? ऐक बघ, आपली जुनी मैत्रीण आहे, खूप वर्षांनी भेटली. हो 10वी नंतर डायरेक्ट आज. हो ना. तुला 10वीचा आपला निरोप समारंभ आठवतोय? सरांनी विचारलं होतं पुढे काय काय शिकणार आहात, काय काय बनणार आहात. मी डॉक्टर होणार म्हणून सांगितलं होतं. आणि मी सांगितलं होतं वने म्हणते तेच करणार. पण मी नाही झाले डॉक्टर. कस काय? 12वीत 35% मिळाले. थोडक्यात हुकलं माझं. जबरदस्त हुकलं म्हणायचं का तुला? आजारी बोलून सोडू नको. ऐक ना, 12वीचा माझा रिझल्ट बघून घरातले सगळे पेशंट झाले, पण मी डॉक्टर नाही होऊ शकले. पण टेन्शन कशाला घेतले? बस मी खाली बस. मी झालो डॉक्टर. मी झालो डॉक्टर. पण मी कुठे तुझ्यासारखं पेशंट चेक करू शकते? हे डॉक्टर, मी मरून झाले जरा वेळाने. मला तपासा रे, जरा मला तपासा ना. मर मग तू. तुला पेशंट तपासायचा? हो. पेशंट तपासायची इच्छा आहे फक्त. ह्याला तपास. याला तपास म्हणजे? ह्याला तपास. नीट नीट नीट
मी तर आहे ना, मला सांगा. अरे तुला सांगा, ऐक कसं आहे म्हणजे ही फक्त माझी जुनी मैत्रीण नाही रे. माझं शाळेतलं पहिलं मला न मिळालेलं प्रेम आहे. न मिळालेलं प्रेम, मग त्यासाठी तू देवाला थँक्यू म्हण. तुझ्या प्रेमाचा प्रेम चोपडा झालाय. जोक साठी ठीक आहे रे, पण इमोशनच्या जागी मी आहे ना. मी असताना तुला कसली काळजी. एक मिनिट. हे डॉक्टर काय करताय? हे बघ, मी असताना तू काळजी करू नको अजिबात. हे घे. चव वेगळीच आहे रे. थर्मामीटर आहे, कुल्फी नाही ती. वनू, ए वनू, हा बघ पेशंट तयार आहे. बस इथे बस. हा बघ पेशंट तयार आहे. हा आणि हे बघ डॉक्टर शिकाऊ आहे, डॉक्टर शिकतायत. मग त्यांच्या गळ्यामध्ये हेल लावा ना. माझे का तुम्ही तोंडामध्ये थर्मामीटर देताय? इथे बघा. डोळे उघडा. डोळे उघडा. डोळे उघडा. आता आत बसता डोळ्याच्या. तोंड उघडा. तोंड उघडा. खोकल्याचा त्रास कधीपासून आहे? खोकला नाही. हे डॉक्टर काय डायग्नोसिस आहे? मग अरे अशी तपासणी करावी लागते बाबा. बस चल. डॉक्टर काय झालं मला सांगा ना. मला काय झालंय? हिवताप झालंय. तूच सांगतोस, तूच विचारतो काय झालंय. कॉमेडी कॉमेडी हे मी करते. मला खूप मजा येते हवा भरायला. अरे देवाने ऑलरेडी एवढी भरून दिली, अजून कशाला पाहिजे? तुम्ही जरा शांत बसा. तुम्ही बसा. मस्त उशी दिली मला तुम्ही आज. ओंक्या, माझ्या ह्यांच्या सायकल मध्ये पण मीच हवा भरते. मला खूप मजा येते. सायकल काय करतात तुझे? नॉन ग्रांटेड शाळेत शिक्षक आहेत. नॉन ग्रँटेड शाळेत शिक्षक म्हणजे पेमेंट तर मिळत नसणार. नाही ना, हवा भरायला पण आमच्या घरातून पैसे घेऊन जातात ते. पण माझ्यावर खूप प्रेम करतात. मी पण काय पण विचारत बसतो. तपास तू तपास. अरे माझा हात रे, मी मरून जाईल रे. थांबा ना, मला खूप मजा येते. मला मजा येते. हात तुटला माझा. एक हात तुटला तर दुसरा हात आहे ना. मला खूप मजा येते. मी कसली मजा येते? इथं माझा हात जाम झाला आहे. डॉक्टर, ओ डॉक्टर ऐका ना, मला हिव तापावरची औषध द्या आणि मला जाऊ द्या. मला जाऊ द्या. मला जाऊ दे ना. तुझी फुकट तपासणी करतो. 1 रुपया देऊ नको मला. बोल, उलट मी तुला पैसे देतो. तुला तुझ्या पहिल्या प्रेमाची शपथ. अरे काय नसतं रे, पहिलं प्रेम त्याच्यामुळे माझी अवस्था आहे. सगळ्या अफवा मला द्या ना गोळ्या, जाऊ द्या ना. ओंक्या, हे इंजेक्शन आहे ना? मला लहानपणी इंजेक्शन खूप आवडायचं. माहितीये मला. तुला आठवतंय डॉक्टर खेळताना तू फक्त माझ्याकडून इंजेक्शन टोचून घ्यायची. म्हणून तर मी डॉक्टर व्हायचं ठरवलं होतं. पण तू मला इंजेक्शन देऊच द्यायचं नाही. तूच द्यायचंस इंजेक्शन. मग काय झालं? आज तू देणार इंजेक्शन. पण तू पेशंट कुठे आहेस? हा काय? अयो, ससुरजीने पकडलिया. ससुरजी पाय लागू. बहू, हाँ थोबड़ा छुपाए क्यों बैठी हो? अपने में रिवाज है ना, 6 महीना थोबड़ा नहीं दिखाते. तुम तो जिंदगी भर थोबड़ा दिखाने के काबिल नहीं हो. आणि इंजेक्शन द्यायला थोबड्याची गरजच नाहीये. जागा आपली ठरली आहे. बस इकडे. डॉक्टर नको ना. डॉक्टर मला तुम्ही इंजेक्शन म्हणजे बघ असं मुंगीत चावल्यासारखं वाटणार नाही रे. आणि मेलो तर बघू ना मग आपण त्या इंजेक्शनने मरतोस का बघू. अरे पण ते शिकाव डॉक्टर. डॉक्टर मला तुम्ही हिवतापाच्या गोळ्या द्या. जाऊ द्या मला. सांगतो तुला ना. चला काही होणार नाही. भाईवरती करा. तुम्ही डोळे बंद करा. मोठा श्वास घ्या. रेडी. काही होणार नाही. मला तर लहानपणी काही कळायचंच नाही बाबा इंजेक्शन देताना. मला इंजेक्शन नाही, ड्रिल मशीन वापरत असतील. हो ना. आता डोळे बंद करा. चला रेडी. 1 2 3. अरे कोण आहे तुम्ही दोघं? अरे ठरल्याप्रमाणे त्यांनी काय केलंच नाही. हो ना, ठरल्याप्रमाणे नाही केलं. तुम्ही कसं टेक्निकलला ठरलेले पण शूटिंगला घेत नाही. ओंक्या थँक्यू सो मच. तुझ्यामुळे आज मला डॉक्टरकीची संधी मिळाली. आता माझं एक स्वप्न बाकी राहील. मस्त वाटतं मला. फ्रेश
फ्रेश वाटतं मला फ्रेश वा फक्त माझा हिवताप राहिला त्याच्यावरचं मला फक्त औषध द्या बाकी मला बरं वाटतं म्हणजे हिवताप बरा झालाच नाही आपण त्याचं औषध दिलं नाही. इच्छा बाकी आहे हो, डॉक्टर. बंधू बस इकडे हे बघ, आपण बघू तिची काय इच्छा आहे. नको ना आपलं ठरलंय ना. नको ना डॉक्टर काय इच्छा आहे बघ. मला ना ऑपरेशन करून टाके घालायचे होते पण मला कळतच नाही की कुणाचं ऑपरेशन करू. कोणाचं म्हणजे हा काय अरे बापरे डॉक्टर जाऊ द्या ना मला तुम्ही कशाला मला हे तू तू मुळात ना तू बेसिक मध्ये झोलाय काय? तू टेन्शन घेतेस ऑपरेशनचं. इकडे सांगतो जाऊ द्या ना मला. ऑपरेशनचं काय नाही रे बघ एवढंच कट मारणार आहे. ऑपरेशन म्हणजे तुला काय असं कट मारून सोडून देणार नाही. पण मला जायचं मग जाऊ नको उगा तुला इथे दंडावर काट मारतो इथे वार करतो ती ना शिवून टाकेल कळलं तुला. जाऊ द्या ना मला जाऊ देणार रे बस सांगतो तुला हे घे. नको ना हे नको डॉक्टर त्रास होईल मला. त्रास नाही होत रे, त्रास नाही होत. डॉक्टर वनिता खाटाखाली पडली. अरे बापरे अरे बापरे अरे मग गेला. नाही नाही भगवाने तू काळजी नको करू. आता नवीन पेशंट आला रे आला की त्याला मी फाडतो तू शिवायला घे. एक्सक्यूज मी डॉक्टर सर्दी झाली ऑपरेशन करूया. अरे ऑपरेशन